नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे वूड चिपर. हे आपलं आता पंढरपूरमध्ये श्याम सेल्स कॉर्पोरेशन इथंही उपलब्ध केलेलं गेलं आहे. फुल हेवीमध्ये हा वूड चिपर तयार केलेला गेलेला आहे कंपनीकडं. ही सांगायचं म्हणजे म्हणलं तर तुम्हाला महावीर कंपनीचा हा वूड चिपर आहे आणि सध्या आपल्या पंढरपुरामध्ये उपलब्ध झालेला आहे. सध्याच्या काळामध्ये आता बाभळी कट करण्याचं ही उद्योग भरपूर उठाव धरलेला आहे या उद्योगानं. म्हणून ही लागणारी ही वस्तू म्हणजे कसलेही बाभळीचं झाड किंवा डाळिंबीचं झाड असलं किंवा द्राक्षेचं झाड असेल तर त्याला हे कट करतो आणि एकदम बोगा करून टाकतो. म्हणजे जेवढे पण हे जे झाडे आहेत, जे बाभळीचं जे फॉरेस्टमधली झाडे असते ते बोगा एकदम करून टाकतो आणि एकदम फ्रीली मशीन ही चालते, ऑपरेट होती. नो मेंटेनन्स आयटमसारखी वस्तू आहे ही. हे मशीन 45 HP 40 HPच्या वरील ट्रॅक्टरला सर्व ट्रॅक्टरला चालते ही मशीन आणि कसलाही लोड येत नाही ट्रॅक्टरला. फुल हेवीमध्ये मशीन दिलेलं आहे. जेवढे पण हे जे जॉईंट दिलेले आहे, आता बघा तुम्ही याला गिअरबॉक्समध्ये बघू शकता की जे पण जॉईंट दिलेले आहेत ते सगळे ट्रॅक्टरच्या ॲक्सेलचे, टायरचे ॲक्सेलचे जॉईंट दिलेले आहेत. PTO पण जॉईंट बनायला गिअर जॉईंट दिलेला आहे फुल हेवीमध्ये आणि फुल हेवीमध्येच यांनी चेन दिलेली आहे जे की गिअरबॉक्सला फिरवणार आणि त्यातून मग जे लाटे आहेत ते फिरतात. अजून दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे हे जे रोलर आहेत हे सगळे रोलर पूर्ण लोखंडी आहेत, पूर्ण MS मध्ये आहे. कुठलाही या मशीनमध्ये कुठलाही बिडाचा धातू नाही. फुल हेवीमध्ये जे एवढे पण आहे लेझर कटिंगमध्ये केलेले दाता आहेत या रोलरला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे जे रोलरचे जे बेरिंगाचे कोन आहेत ते सगळे लोखंडी आहे. बाकीच्या मशीनीसारखे बिडाचे कोन नाही. बिडाचे कोन कधीही लोडवर आल्यावर तुटू शकतात. हे सगळे लोखंडी कोन दिले आले आहेत. आणि ही आपण ट्रॅक्टरला आता डिलेवरी देत होतो तर यामध्ये दाखवतो ही तुम्हाला मशीन. ही आता या मशीनमध्ये 6 बेल्ट दिले आहेत जे की कुठल्याही मशीनला 6 बेल्टची पुली येत नाही. या मशीनला 6 बेल्टची पुली येते आणि 6 बेल्टच आहेत त्यात. ही PTO शॉफ्ट आहे. ॲडजस्टेबल पुली आहे, म्हणजे जसं तुम्हाला 1000 RPMचा असेल तर ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. 540 आणि 1000 RPMमध्ये नट बोल्टमध्ये पुली दिलेली गेली आहे या कंपनीने. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगत होतो की कसलाही बिडाचा पार्ट वापरला गेला नाही. आता हा जो बॅलेन्स व्हील आहे, हा बॅलेन्स व्हील पण लोखंडी दिला आहे. भारतातली असली कुठलीच मशीन नाही की ते लोखंडी बॅलेन्स व्हील देते. बॅलेन्स व्हील पण लोखंडी दिलेला आहे. 4 स्प्रिंगचा हा हेडचा सेटअप आहे, म्हणजे चांगलं दाबून ओढून घेऊन जाण्यासाठी कसलाही स्लिप मारणार नाही रोलर. 4 स्प्रिंगमध्ये मशीन दिलेली आहे. 4 स्प्रिंगमध्ये हेड दिलेला आहे मशीनीचा. फुल हाईटमध्ये बोम येते. आता फोल्ड करून ठेवलेला आहे तरी जमिनीपासून 14 ते 15 फूटची हाईट हे धरते. 14 ते 15 फुटाची हाईटमध्ये ही फेकू शकते. आणि चांगला जाडमध्ये पत्रा वापरला गेलेला आहे. या बोममध्ये पण फुल हेवी पत्र्यामध्ये दिलेली आहे. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे जे टायर पण दिलेले आहेत ते सगळे फुल हेवीमध्ये दिलेले. जो डिस्क आहे ही जसे ट्रकांची डिस्क असते कड्यामध्ये, तसं कड्यामध्ये ही डिस्क दिलेली आहे. रिंग कडा आहे या डिस्कला. फुल जाड हेवीमध्ये डिस्क आहे आणि मोठे टायरमध्ये दिलेला आहे. आणि जो ॲक्सेल जो येणार तो पण भरीव येणार ह्याच्यामध्ये. आणि डबल चेसीमध्ये ही मशीन दिलेली आहे. वरती एक चेसी आहे आणि खाली एक चेसी आहे. डबल फ्रेम म्हणतात ह्याला. आणि फुल हेवीमध्ये मशीन आहे. ह्याच्यामध्ये आता तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर आता ह्याचा जो पत्रा कवर दिलेला आहे तो पण फुल जाडमध्ये दिलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला त्यात सान दिसते. कमीत कमी म्हणलं तर 6 mm जाडीचा ह्याचा साईडचा प्लेटचा पत्रा होता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यात दाखवायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याची ही प्लेट आहे, ज्याला ब्लेड फिट केले जातात. ही प्लेट आहे. ही कमीत कमी म्हणलं तर 60 mmच्या आसपास ह्याची जाडी आहे आणि कमीत कमी म्हणलं तर 550 ते 600 किलो ह्याचं वजन असेल त्या प्लेटचं. आणि जे ब्लेड पण दिलेले आहेत ते 18 mm जाडीचे ब्लेड दिलेले आहेत, जे की सर्वात जाड ब्लेड आहे. त्यापेक्षा जाड ब्लेड अजूनपर्यंत तर आलेला नाही कुठल्याही वूड चिपरला, जे की या कंपनीनं दिलेला आहे या मशीनला. आणि कमीत कमी म्हणलं तर 7 ते 8 किलो वजन, एका ब्लेडचं वजन 7 ते 8 किलो वजन भरतो. फुल हेवीमध्ये ब्लेड दिलेला आहे. कसलाही अडचण येत नाही. कटिंग करताना ब्लेड मोडायची नाही, अडचण येत नाही. जाडमध्ये फुल हेवीमध्ये जाडमध्ये प्लेट दिलेली गेली आहे. फुल हेवीमधला ब्लेड आहे हा. आता तुम्हाला चालू करून हा व्हिडिओ दाखवलेला गेलेला आहे.
आता हा सध्या ट्रॅक्टर जोडलेला आहे. 855 ट्रॅक्टर जोडलेला आहे या मशीनला आणि एकदम स्मूथली ट्रॅक्टरनं उचललेला आहे या मशीनला, म्हणजे पिक केलेलं आहे. आणि ह्याचा जो गिअरबॉक्स आहे फुल हेवीमधला गिअरबॉक्स आहे आणि लांबपर्यंत ह्यांनी कंपनीनं रॉड दिलेला आहे. जो हँडल आहे तो लांबपर्यंत दिला आहे. जरी बाबळी तुमच्या अगर झाडं वगैरे असेल तर जो ऑपरेट करणार आहे त्याला लागू नये. ऑपरेट करणार आहे तर त्याची काड्या वेड्या ते फांद्या हे लागू नये. एकदम स्मूथली सगळे जे रोलर वगैरे ते एकदम